तर डिनो मोरिया पुन्हा एकदा चौकशीसाठी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मिठी नदी गाळ घोटाळ्या प्रकरणी याआधी सुद्धा डिनो मोरियाची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आलेली आहे। याच संदर्भात अटकपूर्व जामिनासाठी डिनो मोरियानं कोर्टातही धाव घेतली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, अपडेट्स काय आहेत? शेवटी आपण पाहतो की डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटनी या दोघांची परवा दिवशी 8 तास चौकशी झाली होती। त्यांनी पुन्हा एकदा आर्थिक गुन्ह्यासाठी त्यांना आज चौकशीला बोलावलेलं होतं। त्यानुसार दोघेही या चौकशीला हजर झालेले आहेत। मिठी नदीचा जो गाळपाटीचे जे काही कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले होते ते काही संबंधित आणि ठराविक कंपन्यांना देण्यासाठी पॉलिटिकल त्याचबरोबर यांनी आपला प्रभाव जो आहे तो बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर टाकलेला होता का, या अनुषंगाने ही सगळी चौकशी सुरू आहे। आणि आदित्य ठाकरे यांची जवळ निकटवर्तीय म्हणून सुद्धा डिनो मोरियाचं नाव घेतलं जात आहे। त्यामुळे या चौकशीला वेगळ्या प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे। डिनो मोरिया हे परवा दिवशी सुद्धा 8 तास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी आलेले होते। त्यांचा भाऊ सँटिनो याचे काही संभाषण जे आहे ते काही कंत्राटदारांशी झाले होतं असं देखील रेकॉर्डमध्ये समोर आलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने या दोघांची पुन्हा एकदा चौकशी होती आहे। आज कितीचा चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण 13 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला, ज्यामध्ये काही कंत्राटदार त्याचबरोबर बीएमसीचे अधिकारी सुद्धा आहेत। आणि त्यामुळे आज या दोघांची किती तास चौकशी होते आणि पुढचं आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानंतरचं काय पाऊल असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दोघांना सुद्धा चौकशीला बोलावण्यासाठी जे समन्स पाठवण्यात आलेलं होतं त्यानुसार दोघेही चौकशीला हजर झालेले। तर दुसरीकडे डिनो मोरिया हा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचं समोर आलेला आहे आणि त्यांना कोर्टामध्ये धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं सुद्धा कळतं आहे। नक्कीच कृष्णा, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड। डिनो मोरिया चौकशीसाठी दाखल झालेला आहे। याआधी सुद्धा तब्बल 8 तास डिनो मोरियाची चौकशी करण्यात आली होती। कृष्णा, एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या संदर्भात तो म्हणजे एकीकडे अटकपूर्व जामिनासाठी म्हणून डिनो मोरियानं कोर्टात धाव घेतली आहे। त्यामुळे आता काय होतंय याकडे आपलं लक्ष असेल। कृष्णा, अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।